एक मुलगा नेमाने फुटबॉलच्या सरावासाठी येत असे, परंतु त्याला कायम एक राखीव खेळाडू म्हणून खेळावे लागे. त्याला कधीही स्पर्धेच्या संघातून खेळायला मिळाले नाही. तो खेळत असताना त्याचे वडील मैदानाच्या दुसऱ्या टोकाला त्याची वाट पाहत बसायचे. काही दिवसांनी सामने सुरू झाले आणि 4 दिवस तो सरावासाठी आलाच नाही, किंवा पहिल्या 3 फेरीतल्या सामन्यांनाही तो आला नाही. एकदम अंतिम फेरीच्या वेळी तो नेमका उगवला आणि मार्गदर्शकाकडे जाऊन म्हणाला, "सर, तुम्ही मला कायम राखीवमध्ये ठेवलंत आणि मला कधीही प्रत्यक्ष खेळवलं नाहीत. आज तरी मला खेळू द्या." मार्गदर्शक म्हणाले, "हे तर शक्य नाही. तुझ्यापेक्षा चांगले खेळाडू इथे आहेत आणि हा तर अंतिम सामना आहे. शिवाय आपल्या शाळेचं नावही राखलं पाहिजे. त्यामुळे मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही." त्या मुलाने परत विनवणी केली, "सर, मी वचन देतो. मी तुम्हाला निराश करणार नाही. मी रिक्वेस्ट करतो, प्लीज मला खेळू द्या." त्या मुलाने अशा प्रकारे आधी कधीच विनवणी केल्याचे मार्गदर्शकाला आठवत नव्हते. ते म्हणाले, "ठीक आहे, जा खेळ. पण लक्षात ठेव, हे चुकीचं असून सुद्धा मी तुला खेळायला परवानगी देतोय आणि शाळेच्या लौकिकतेचाही प्रश्न आहे. मला मान खाली घालायला लावू नकोस." खेळ सुरू झाला आणि तो मुलगा अत्यंत चुरशीने खेळला. चेंडूचा ताबा मिळताच तो गोल करत होता. तो उत्कृष्ट खेळाडू ठरला आणि सामना त्यानेच गाजवला. त्याच्या संघाने नेत्रदीपक ट्रॉफीचे यश मिळवले. खेळ संपल्यावर मार्गदर्शक त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, "बाळा, आयुष्यात माझा अंदाज असा कधी चुकला नाही, पण तुला असं खेळतानाही पूर्वी कधी पाहिलं नाही. असं कसं झालं? तू इतका चांगला कसा खेळलास?" त्या मुलाने उत्तर दिले, "सर, आज माझे वडील माझा खेळ पाहत आहेत." त्या मुलाचे वडील रोज ज्या जागी बसत त्या जागी मार्गदर्शकाने वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. रोज जेव्हा तो मुलगा खेळायला यायचा तेव्हा त्याचे वडील तिथेच बसायचे, पण आज तर तिथे कोणीच दिसत नव्हतं. मुलाने उत्तर दिले, "सर, एक गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगितली नाही. माझे वडील अंध होते, त्यांना काहीच नाही दिसायचे." मार्गदर्शकाने विचारले, "मग आता कुठे आहेत तुझे वडील?" मुलगा उत्तरला, त्याचे डोळे पाण्याने ओले होते. मुलगा म्हणाला, "सर, 4 दिवसांपूर्वीच ते वारले आणि पहिल्यांदाच ते माझा खेळ आज वरून पाहत होते. आज मी खूप चांगला खेळलो आणि त्यांच्या शाबासकीची थापही मला जाणवत होती." हे ऐकताच मार्गदर्शक स्तब्ध झाले. त्यांना वाईट वाटले आणि त्यांनीही त्या मुलाची अभिमानाने पाठ थोपटली. मित्रांनो, या कथेतील मुलाकडून आपण एक गोष्ट नक्की शिकली पाहिजे, ज्याने वाईट परिस्थितीतही खचून न जाता त्याच्या चिकाटी, दृढनिश्चयी आणि संयमी स्वभावामुळे संधीचे सोने करून परिस्थितीवर मात केली आणि केवळ वडिलांच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे अखेर त्याने विजय मिळवलाच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, खऱ्या प्रयत्नांना भले थोडा विलंब होत असेल, पण एक ना एक दिवस त्याचा नक्कीच येतो आणि तो तुम्हाला यशापर्यंत नक्की नेतो. म्हणून प्रयत्न करत राहा. जेफ्री फ्राय यांनी म्हटले आहे, "सक्सेस इज लाईक आईसबर्ग. नोबडी सीज द वर्क दॅट कम्स प्राइजेस इट." यश हे हिमखंडासारखे आहे, त्यात समाविष्ट असलेले काम कोणीही पाहत नाही. मित्रांनो, सक्सेस हे एका रातोरात येत नाही. सक्सेसचा आईसबर्ग जमा होण्यासाठी लागणारे प्रयत्न, मेहनत, अपयश, त्याग अशा बऱ्याचशा गोष्टी पार कराव्याच लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.